आणि बँकेचे संस्थापक कृष्णराव भाऊराव बाबर दृष्टिकोनाला नेहमी आधुनिकतेची भार धोरणी स्वभाव आणि दूरदृष्टी अपार आदरणारक कार्यक्रमात प्रकाश टाकणारी एक स्मरणिका शतार्थच आपण मंचावर यावं सन्मान स्वीकारावा। श्री बाबूराव दिनकर बर्गे, तात्याबा गोविंदा शिंदे, वसंत सदाशिव फळणे, गंगाराम मधु पवार। अशा अनेक मातबर घटकांनी एकत्र येऊन सातारा आणि सांगली जिल्ह्यासाठी 100 वर्षापूर्वी म्हणजेच 21 ऑक्टोबर 1924 रोजी कैलासवासी कृष्णराव बाबर यांच्या पुढाकाराने 14 प्रवर्तकांच्या सहाय्याने मसूर तालुका कराड या ऐतिहासिक गावामध्ये आपल्या बँकेची मुहूर्त मिळवली। बँकेचे बोधचिन्ह सुद्धा आपल्या या वैभवाची साक्ष देतं। अत्र सरस्वती सहप्रती लक्ष्मी वसते, लक्ष्मी आणि सरस्वती एका ठिकाणीच नांदतात असे या वैभवशाली ठिकाणाचे नाव म्हणजे प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा। 17 एप्रिल 1948 रोजी संस्थेची विभागणी झाली आणि उत्तर आणि दक्षिण या 2 तालामध्ये कराडपाटण तालुका वगळून इतर 9 तालुक्यांसाठी सातारा जिल्हा लोकल बोर्ड उभारण्यात आलं। त्यानंतरच्या काळामध्ये अनेक बदल होत गेले आणि दिनांक 17/10/1981 रोजी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा या नावानं या सुटसुटीत नावाने बँक सुरू झाली। सध्या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये बँकेच्या एकूण 13 शाखा कार्यरत आहेत। बँकेच्या 700 कोटीच्या ठेवी आहेत, 500 कोटींची कर्ज आहे आणि एकूण असा 1200 कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय आपल्या बँकेचा आहे। माजी सरकार होते बाळासाहेब पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, संसदेचे आमचे सरकारी खासदार धैर्यसिंह वैद्य, दीपक चव्हाण, श्वेता येळावकर, अन्य सगळे सरकारी तुमच्या संघटनेचे त्यांचे सहकारी हे अनेक वर्ष प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नासाठी जागरूक करणारे आपले सरकारी समाजावर स्वराज व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि उपस्थित बंधूभगिनी, शताब्दीच्या निमित्तानं लोक या ठिकाणी उपस्थित हे सगळं सांगत होतं की 50 वर्ष झाली त्यावेळी आम्ही होतो, 75 वर्ष झाली त्यावेळी आम्ही होतो, आता 100 झाली। या सोहळ्याच्या प्रसंगी सुद्धा आपण अगत्याच्या मला व्यवस्थित केलं आणि मला हजर राहता आलं त्याचा मला प्रशंसा आवडली। तर 25 वर्षाच्या नंतर सुद्धा असं केली। आता ही शेवटची असं रोज आता याच्या पुढे काही नॉलेज नको जातात, मी काही नॉलेज नाही, पण आनंद आहे की कृष्णराव बाबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी करणारे या जिल्ह्याचे सुपुत्र त्याच्या आयुष्याचा मोठा काळ पुण्यात केला। तर या देशाच्या संबंधी अतिशय सद्भावना असलेले हे व्यक्तिमत्व त्यांच्या कन्या महाराष्ट्राच्या विजयवंतांमध्ये आम्हाला लोकांच्यावर आमदार सुरजीत आहे आणि महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी ही सुरजीतांनी केली। एक काळ असा होता की त्यांचं काव्य त्यांची लेख हे महाराष्ट्राच्या घराघरातून वाचले जात असत। एका शैक्षणिक क्षेत्राच्या व्यक्तीच्या कुटुंबाची एक कन्या महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी करू शकते
असा एक पूर्ण इतिहास तुमच्याच कुटुंबाचा आहे. त्याचा आनंद तुम्हाला सगळ्यांना मला आनंद एका गोष्टीचा आहे की तुम्ही शताब्दीचा कार्यक्रम केला, ते सचिव प्रकाशन केलं आणि त्या प्रकाशनामध्ये शोभा बाबर त्यांची आठवण तुम्ही प्रकाशाने केली. या तुमच्या भूमिकेबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. आज सरकारी चळवळीमध्ये लहान असल्याचा एक वेगळा लौकिक आहे. ही चळवळ या देशामध्ये सुरू होऊन जवळपास 150 वर्ष व्हायला आलेली. आणि या राज्यामध्ये या चळवळीची जी सुरुवात झाली त्यावेळी हे राज्य महाराष्ट्र राज्य होतं. हे राज्य मुंबई राज्य म्हणून ओळखलं असतं. त्याच्यामध्ये गुजरात होता, कर्नाटकाचा काही विदर्भाचा हा भाग होता आणि आपला सगळा हा परिसर होता. 2-3 राज्यांनी या क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलं. एक तर स्वातंत्र्याच्या आधीच्या काळाचं मुंबई राज्य, कर्नाटक राज्य, केरळ राज्य, हे 3 राज्यांनी ही सरकारची सर्व विस्तारित करून त्याची खबरदारी घेतली आणि त्याच्यामध्ये फार मोठा वाटा मुंबई राज्याचा म्हणजे आजच्या महाराष्ट्राचा होता. अनेक लोक होते नेते म्हणजे तुम्हाला त्याची काही लोकांची नावं माहीत असतील. आज सरकारी बँकेमध्ये देशाची सगळ्यात जुनी आणि मोठी बँक किंवा आशिया खंडाची मोठी सरकारी बँक ही राज्य सरकारी बँक आहे. आणि या बँकेची सुद्धा निर्मिती आपल्या राज्यात सुरू झाली. आजची सवय देशाची होती आणि त्याची सुरुवात या काळामध्ये झाली. त्याच्या संस्थापकांच्यामध्ये ललितभाई सरोजदास नावाचे गुजराती ग्रस्त होते, मुंबई राहत. त्यांनी त्याचा पुढाकार घेतला. नंतरच्या काळामध्ये ही स्वयं सरकारी चळवळ खऱ्या अर्थानं ज्यांनी वाढवली अशा व्यक्तीचं जर नाव घ्यायचं असेल तर वैकुंठभाई मेहता की जे मुंबई राज्याचे एकेकाळी सरकार मंत्री होते, अर्थमंत्री होते. त्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं. नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं या सरकारी चळवळीला शक्ती दिली, शासनाचा आधार दिला. त्याच्यामध्ये 3 लोकांचा उल्लेख हा पत्रकाराला करणार असतो. एक यशवंत चव्हाण, दुसरे माणसं भेडे आणि तिसरे वसंतदादा पाटील. चव्हाण साहेबांनी, वसंतदादांनी ही सगळी सरकारची चळवळ ही येऊन आजच्या काळाच्यामध्ये काम करणारी एवढी सिरीज केली आहे. शेती मालावर सुद्धा प्रक्रिया करून त्या संबंधीची कारखानदारी कशी उभी करता येईल या संबंधीची भूमिका ही चव्हाण साहेबांनी मांडली आणि सरकारला एक वेगळी दिशा दिली. आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की ही सगळी दिशा चव्हाण साहेबांनी दिली. त्या संबंधीची बैठक सरकारने दिल्याचं भावी सगळं